आपल्या बांधवाच्या एक बी गाडी घरी ठेवायची नाही, एक सुद्धा. राजकारणी मराठी गाड्या बाहेर काढत नाहीत. तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम सांगतो आता. हे कधीच 29 ऑगस्ट पर्यंत एकाही इथं बसलेल्या मराठ्यांनी विसरायचं नाही. तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो. आता आम्हाला मोठं करायची वेळ आली, आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली, मुंबईला चल. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल. आजी माझे सगळे सभापती, उपसभापती, खासदार, आमदार, मंत्री, माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईत चल. नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, भावी जिल्हा परिषदेचे सदस्य, भावी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, सगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मराठ्यांचे असणारे सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. आणि एवढं सांगून जर तो नाही आला, तुम्ही त्याला काही बोलू नका. तुम्ही फक्त नाव मला द्या. हे आला नव्हता, त्याचा बाजारच उठतो, त्याला पाडत म्हणून समजायचं. तेव्हा जाणं मी जाणं, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. फक्त नाव सांगा, आपण मुंबईला गेलो रे गल्लीत हिंडत होतो. तुम्ही मुंबईला जाणार आहे, तुम्हाला माहित नाही मागं कोण आहे. घरी तईला सांगून ठेवायचं मी मुंबईला चाललोय, मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहित नाही. गल्लीत कोण कोण हिंडतं माघारी आल्यावर सांग.